नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत। पुणे जिल्ह्यातील दौंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली। जन्मदात्या वडिलांनी आपली पोटच्या लेकीला अमानुषपणे संपवल्याची घटना समोर आली आहे। भावाच्या मार्क लिस्टवरती खाडाफोड केल्याच्या रागातून नराधम बापाने लाकूड कापण्याच्या यंत्राने केलेल्या अमानुष मारहाणीत 9 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला। आपण केलेल्या या क्रूर कृत्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह साडीमध्ये गुंडाळून नंतर घराला आग लागली। ही घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजी हद्दीत हनुमान वस्ती येथे रविवारी 3 तारखेला दुपारी घडली। तर चिमुकलीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे, तर बापाच्या अशा क्रूर कृत्यावर संताप व्यक्त केला जातोय। पोलिसांनी आरोपी बाप शांताराम चव्हाण वय 33 याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। मृत मुलीचे नाव अनामिका आहे। गुन्हा लपवण्यास मदत केल्याप्रकरणी चिंगू भोसले राहणार देऊळगाव राजे हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संतापाच्या भरात आरोपीने मुलीला मारहाण केली। घरातील लाकूड कापण्याच्या यंत्राचा वापर करून तिला मारहाण केली। यामध्ये ती गंभीर जखमी झाली। या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला। गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मुलीचा मृतदेह साडीमध्ये गुंडाळून घराला आग लावली। घटनेच्या वेळी मुलगी मदतीसाठी आक्रोश करत होती, मात्र तिला वाचवण्यास कोणीही पुढे आले नाही। मृत मुलीचा भाऊ संस्कार याने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोटच्या लेकीला संपवल्यानंतर या नराधमाने क्रूरतेची सर्व सीमा पार केली। हा खून नसून अपघात आहे असं भासवण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह साडीत गुंडाळून घरात ठेवला आणि घराला आग लावून दिली। घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या चिंगू भोसले हिनेही ही गंभीर बाब पोलिसांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे।